शपथविधीच्या तयारीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा घेण्यात आलेला आहे। महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयामध्ये भाजपची जय्यत तयारी सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासोबतच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। शपथविधीच्यासाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे। केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी देखील इथे उपस्थित राहणार आहेत। साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केलं जाणार आहे। गुरुवर्य साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या 5 ते 10 हजाराच्या घरात येतील। त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे। मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जी आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी असे 5000 लोक येतील। कार्यकर्ते आणि शेतकरी जवळजवळ 2-2.5 हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं। वारकरी पंथाचे लोक येणार आहेत, डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त 40 ते 50 हजाराहून अधिक कार्यकर्ते हे आपल्याला त्या सभास्थळी दिसतील। कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ 40,000 खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे। त्या व्यतिरिक्त 2000 VVIP आणि VIP ची व्यवस्था वेगळी केलेली आहे आणि मला वाटतं की हा एक अद्भुतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे LED स्क्रीन आहेत त्या LED स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा हा लाईव्ह केला। हा प्रश्न मला वाटतं तुम्ही GADच्या सेक्रेटरीला विचारलात तर बरं होईल, परंतु नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं। आता येणं न येणं का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे। गुलाबराव पाटील